केंद्र आणि राज्य सरकारमधील असमन्वयाचा फटका आता बसलेला आहे। राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा फटका बसतोय। केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी दिलेली आहे। त्यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। मात्र महाराष्ट्राच्या पणन विभागाकडे चौकशी केली असता याबाबत कोणतीही माहिती किंवा सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याची कोणतीही सूचना मिळाली नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता एकाच विचारांचं सरकार असूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वय असेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारतायत। आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। तर संदीप, काय अधिकची माहिती? गेल्या जवळपास 5 दिवसांपासून महाराष्ट्रातली सोयाबीनची खरेदी आहे ती संपलेली आहे आणि शेतकरी नव्याने मुदतवाढ कधी मिळते त्याची वाट बघतात। गेल्या 3-4 दिवसापासून आपण शेतकऱ्यांच्या लागलेल्या रांगा सुद्धा लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत। या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती काल केंद्र सरकारकडून निर्णय येण्याची आणि केंद्र सरकारकडून जी प्रेस नोट जारी केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ। पण प्रत्यक्षात महाराष्ट्र सरकारनं रात्री उशिरा एक प्रेस रिलीज जारी करून सांगितलेलं आहे पणन खात्याने माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून की नव्याने सोयाबीनच्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली नाही। आणि या दोन वृत्तांमुळे सध्या संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे की महाराष्ट्रात सोयाबीनची खरेदी होणार की नाही होणार याबाबत लवकरच आपल्याला स्पष्टता होईल आणि पणन खात्याकडून किंवा पणन मंत्र्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर याबाबत आपल्याला सविस्तर माहिती समोर येईल। जी, धन्यवाद संदीप आपण दिलेल्या या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।